केंद्राचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कालच नीटच्या परीक्षा रद्द करून आता नवीन फेरपरीक्षा घेण्याचे कालच त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचे मी स्वागत करतो. आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये मी कार्यालयात असताना मला पालक आणि विद्यार्थी भेटले होते आणि या नीटच्या परीक्षेमध्ये जो अन्याय झालेला आहे त्याचं कथाकथन त्यांनी केलेलं होतं. दरवर्षी एका दुसऱ्या मुलाला पैकीच्या पैकी म्हणजे 720 मार्क मिळायचे. यावेळा 70भर मुलाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. 1600 ते 1700 मुलांना ग्रेस मार्क देण्यात आले. वास्तविक ही पद्धतच या एनटीएच्या या परीक्षा पद्धतीत नव्हती. त्यामुळं अनेक पालक अनेक मुलं त्रस्त झालेले होते. त्यांना असं वाटत होतं की आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी थट्टा झालेली आहे आणि याच्यात गैरप्रकार झालेले आहेत. आणि मला वाटतं या देशातला पहिला वैद्यकीय शिक्षण मी मंत्री असेल की मी त्यावेळेला सांगितलं की याच्यात गैरप्रकार झालेला आहे, अनेक मोठ्या धांदली झालेल्या आहेत. याची चौकशी सीबीआयमार्फत झाली पाहिजे आणि या नीटच्या परीक्षा या रद्द झाल्या पाहिजेत. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 2 निर्णय घेतले होते. एक ग्रेसमार्क रद्द केले होते आणि त्यांना फेरपरीक्षा घेण्यासाठीचा त्यांना चॉईस दिला होता आणि त्यांनी समुपदेशन कॅन्सल केलेलं नव्हतं. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार होती. परंतु काल केंद्र सरकारनं यामध्ये काहीतरी गैरप्रकार घडलेला आहे मान्य केलं आणि त्यांनी नवीन परीक्षा घेण्याचे आदेश दिले. त्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आमच्या वैद्यकीय शिक्षण विभाग हा पहिला विभाग आहे की आम्ही सांगितलं होतं की ह्या प्रवेश प्रक्रिया रद्द करा आणि ह्या फेरपरीक्षा घ्या. पण तुम्ही यामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केल्यानंतर परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि असा कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा केला गेलेला होता. त्यावेळी तुमचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेनं केला. नाही, ठीक आहे, पण आता केंद्रीय मंत्र्यांनीच मान्य केल्यामुळं आता माझा दावा खरा होता हे सिद्ध झालेला आहे. एमपीएससी सारख्या परीक्षा घेण्यासाठी यापुढे आयोगाची नेमणूक करा अशा प्रकारची मागणी अभिजित वंजारी यांनी केलेली आहे. काय सांगता? नाही, आता या परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यायचा आहे. आता ह्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे. गरीब आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्याच्यावर कोणताही अन्याय होता कामा नये. यासाठी जेवढ्या परीक्षा पद्धती आहेत, मग त्या भरती प्रक्रिया असतील किंवा परीक्षेसाठी बसायच्या प्रक्रिया असतील, यामध्ये पारदर्शकता असलीच पाहिजे आणि यासाठी असं गैरप्रकार होणार असेल तर कठोर शिक्षाही असली पाहिजे.